नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळची आपण बार्टीचा जो CVT प्रवेश परीक्षा अर्ज आहे तो नेमका कसा भरायचा हे आपण तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितलेलं आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे रजिस्ट्रेशन पासून ते सबमिट फॉर्म पर्यंत व प्रिंटआउट फॉर्म पर्यंत आपण A to Z प्रोसेस तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आपण समजावून सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची देखील लिंक मिळेल. तुम्ही त्यातून आधी प्रवेश अर्ज भरून घ्या, त्यानंतरच हा व्हिडिओ जो आहे तुम्ही थोडक्यामध्ये कंटिन्यू करा. तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की प्रवेश अर्ज भरले देखील असतील आणि त्यांना आता प्रश्न पडलेला असेल की नेमका याचा अभ्यासक्रम काय आहे किंवा परीक्षा पद्धती कोणत्या स्वरूपाची होणारी असेल. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच आपण संपूर्ण काही सविस्तर डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर बार्टी, सारथी, महाज्योती किंवा इतर जी योजना आहे TRT याची जर माहिती नसेल किंवा तुम्हाला याची विस्तृतमध्ये माहिती हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. लवकरच आपण त्यावर सविस्तर विस्तृत आपण व्हिडिओ करून तुम्हाला ती की माहिती उपलब्ध करून देऊ. तर आता वळू आपल्या मेन विषयाकडे. तर जे काही विद्यार्थी आजपासून या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत किंवा तुम्हाला जर आता माहिती झाली असेल तरी काही हरकत नाही. याचे ऑनलाईन अर्ज फक्त 2 दिवस झालेले आहेत. सुरू होऊन तुमच्याकडे 20 तारखेपर्यंतची मुदत आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. जेवढे काही SC कॅटेगरी मधले विद्यार्थी असतील, जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, त्यांनी या पदभरतीचा थोडक्यामध्ये या स्कीमचा जो आहे स्कॉलरशिप स्कीमचा नक्की लाभ घ्या मित्रांनो. कारण का जे काही जेवढे मागास विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक कारणामुळे जे आहे जे की उच्च शिक्षण घेता येत नाही, त्यामुळे बार्टीद्वारे जे आहे जे की SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्पेशली महिला असो किंवा पुरुष असो या दोघांना जे आहे थोडक्यामध्ये स्कॉलरशिप जी आहे ती प्रोव्हाइड केली जात असते. तुम्हाला कोणत्याही परीक्षेची तयारी करत असो, जे की UPSC, MPSC, रेल्वे, SSC किंवा पोलीस भरती, आर्मी भरती, तुम्हाला कोणत्याही भरतीची तयारी करता येत असेल तर तुमच्यासाठी ही योजना जी आहे खूप आणि खूप महत्त्वाची असणारी आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं आहे की आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर याची परीक्षा देखील घेतली जाते आणि त्या परीक्षेचा आपला अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती माहिती देखील असणे इम्पॉर्टंट आहे. कारण का बार्टीद्वारे काही ठराविक जागा असतात जे की त्यांचा एक कोटा असतो, संख्या ज्यामध्ये 1000, 2000, 3000 असं विद्यार्थ्यांचा कोटा असतो. त्यापैकी फक्त तेवढ्याच विद्यार्थ्यांना जे आहे त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो किंवा तेवढ्याच विद्यार्थ्यांना त्या योजनेचा लाभ दिला जातो. जर तुम्हाला या परीक्षामध्ये चांगले गुण मिळवून जर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपला व्हिडिओ हा तुमच्यासाठी आजचा इम्पॉर्टंट असणार आहे. आपण त्यामध्ये संपूर्ण काही डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जे काही 2024 ची परीक्षा झालेली आहे 24-25, जे की या वर्षी आपला 25-26 योजना आहे, तर 2024-25 ची जी परीक्षा झालेली आहे त्यामधला आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत आणि अभ्यासक्रम हा थोडक्यात सेमच असणार आहे आणि परीक्षा पद्धती देखील सारखीच होणारी आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल हा होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. तसेच तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपण टेस्ट सिरीज व नोट्स देखील उपलब्ध करून देत आहोत. ते तुम्हाला कुठून कसे मिळवता येतील ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही आपण बार्टीचा जो ऑफिशियल PDF पेज आहे त्यावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याद्वारेची जे की ही जी आता जे आपण PDF पाहत आहोत त्या PDF मध्ये आपण बँकिंग, रेल्वे, LIC इत्यादी व तत्सम स्पर्धा परीक्षा, चाळणी परीक्षेच्या पूर्वतयारी करता जे काही अभ्यासक्रम आहे त्यासाठी, परंतु सर्व पदांसाठी अभ्यासक्रम हा कॉमन स्वरूपाचा असणार आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. तर यामध्ये एखादा सब्जेक्ट वाढून असू शकतो. जर तुम्हाला तुम्ही पोलीस भरती किंवा आर्मीची तुम्ही तयारी करत असाल आणि त्यासाठी अर्ज केला असाल तर तुम्हाला त्यासाठी नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात हे मी तुम्हाला याद्वारे सांगणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जसं की तुम्ही पाहू शकता जे काही या ठिकाणची संपूर्ण माहिती या ठिकाणी पहा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग, रेल्वे, LIC इत्यादी व तत्सम नोकरीची संधी तसेच aptitude टेस्ट आणि इंटरव्ह्यूवर आधारित खासगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील चांगल्या नोकरीच्या संधी याकरिता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा तयारी करता निशुल्क कोचिंग प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जे आहे थोडक्यामध्ये जे काही परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील केंद्रकाशी संपर्क साधून परीक्षेचे हॉल तिकीट प्राप्त करून घ्यावे. तर जे काही विद्यार्थी पात्र ठरले असतील म्हणजे की तुमचे ऑनलाईन अर्ज सक्सेसफुली त्या ठिकाणी सबमिट झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे ज्यांचे हॉल तिकीट वगैरे आलेले असतील त्यांच्यासाठी त्यावेळेस हे होतं. तर आता नेमकं पाहून घ्या नेमकं क्वेश्चन्स कसे आहेत आणि मार्क स्कीम कोणत्या प्रकारची आहे. तर या ठिकाणी तर मित्रांनो, जे आपण ऑनलाईन टेस्ट तुम्हाला लॉन्च केलेली आहे स्पेशली जे काही बार्टीचे विद्यार्थी असेल जे प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी आपण फक्त जे आहे फक्त 300 रुपये आपण जे आहे ऑनलाईन टेस्ट आणि तुम्हाला नोट्ससाठी आपण एक सिरीज बॅच आपण क्रिएट केलेली आहे. जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर खाली आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं रजिस्ट्रेशन लगेचच्या लगेच करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलरली जे आहे जे की ऑनलाईन लिंक प्रोव्हाइड केले जातील व त्यासोबतच PDF फॉर्मॅटद्वारे संपूर्ण नोट्स देखील आपण पुरवणार
आहोत मित्रांनो. तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे लगेच आपल्या सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. सर्व काही परीक्षा दृष्टिकोनातून IMP आपण तुम्हाला प्रोव्हाइड त्या ठिकाणी करू मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या जे काही परीक्षा पद्धती आहे ज्यामध्ये नेम ऑफ टेस्टमध्ये तुम्हाला पाहून घ्या सब्जेक्ट इंग्लिश, मॅथ, रिझनिंग, त्यानंतर बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेस आणि जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस हे थोडक्यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी असणारे आहेत. पण जे काही विद्यार्थी पोलीस भरती किंवा आर्मीची ट्रेनिंग करत आहेत किंवा थोडक्यामध्ये SSGची तयारी करत आहेत त्यांना जे आहे थोडक्यामध्ये हा बँकिंग अवेअरनेस एक सब्जेक्ट जो आहे तो नसणारा असेल. म्हणजे की बँकिंग अवेअरनेस जो आहे या ठिकाणी तुम्हाला नाही. तर बाकी जे काही रेल्वे किंवा इतर जे आहेत त्यांच्यासाठी हे सेम या ठिकाणी असणारा असेल. ज्यामध्ये इंग्लिशचे पाहून घ्या नंबर ऑफ क्वेश्चन्स 10 असणारे आहेत 20 गुणासाठी, मॅथचे नंबर ऑफ क्वेश्चन 10 आहेत 20 गुणासाठी, रिझनिंगचे नंबर ऑफ क्वेश्चन 10 आहेत 20 गुणासाठी आणि बँकिंगचे 5 क्वेश्चन्स आहेत. तर आपल्याला जे आहे डायरेक्टली कम्प्युटरच्या आणि रिझनिंगची ही संख्या थोडक्यात वाढून मिळणार आहे. जसं की या ठिकाणी बँकिंग हा सब्जेक्ट ॲडिशनल आहे, पण तुम्ही पोलीस भरती किंवा आर्मीची तयारी करत असाल त्यामध्ये तुम्हाला हा जो आहे थोडक्यामध्ये नसणारा नसेल. तर या ठिकाणी जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन तुम्हाला थोडक्यामध्ये त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. हे लक्षात ठेवून घ्या. तर कम्प्युटर अवेअरनेसच्या या ठिकाणी 5 प्रश्न 10 गुणासाठी आहेत. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेजचे प्रश्न जे की 10 प्रश्न 20 गुणासाठी असणार आहेत. अशा प्रकारे 50 प्रश्न 100 गुणांची तुमची परीक्षा जी आहे थोडक्यामध्ये घेतली जाणारी आहे. तर जे कोणी पोलीस भरती किंवा आर्मी ट्रेनिंगची तयारी करत असतील त्यांच्यासाठी फक्त जे टॉपिक नंबर आपला 4 आहे तो नसणार नसेल आणि कम्प्युटर अवेअरनेसचे प्रश्न त्या ठिकाणी 10 प्रश्न जे की वाढून येणारे असतील. बाकी कोणताही फरक यामध्ये नसणारा नसेल हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर तुम्हाला जर त्या ठिकाणी निवड यादीमध्ये यायचं असेल तुम्हाला यापैकी 100 पैकी जास्तीत जास्त म्हणजेच की तुम्हाला 100 पैकी कमीत कमी 80 गुण जरी मिळवणं इम्पॉर्टंट आहे. कारण का जागांची संख्या पाहता यावर्षी पार्टीमध्ये भरपूर सारे अर्ज जाणारे असतील आणि त्या दृष्टीमानाने आपली तयारी देखील खूप जोमाने असणे आवश्यक आहे. कारण का या ठिकाणी यावर्षी अनिवासी जे आहे थोडक्यामध्ये असणार आहे. तर त्यांच्या नियमानुसार आता समजा अनिवासी आहे का निवासी आहे हे ते अजूनही आपल्याला गृहपत्या सांगितलेलं नाही आहे. जर समजा अनिवासी असेल तर तुम्हाला संपूर्ण काही त्याचं स्कॉलरशिप जे काही तुमच्या DBT मार्फत जे आहे जो की अकाउंटमध्ये जमा केली जाणारी असेल आणि समजा निवासी असेल तर त्या ठिकाणी जाऊन स्वतः तुम्ही फिजिकली सर्व काही ट्रेन करून घेऊ शकता. तर या प्रकारचा याचा अभ्यासक्रम आहे आणि जो परीक्षा फॉर्मॅट थोडक्यामध्ये आहे. पण जे काही विद्यार्थी रेल्वे किंवा LICची तयारी करत असतील त्यांच्यासाठी हा जो आहे थोडक्यामध्ये अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न असणारा असेल. तर ज्यांना कोणाला आता टेस्ट वगैरे घ्यायची आहे किंवा ज्यांना स्टडी मटेरियल घ्यायचं आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. ज्याची फी सध्या स्थितीमध्ये फक्त आपण 300 रुपये ठेवलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही बॅच जॉईन करायची आहे किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन मिळवायचं आहे लगेचच्या लगेच मेसेज करून तुमचं नाव त्या ठिकाणी नोंदवून रजिस्ट्रेशन करून लवकरात लवकर करून घ्या. जेणेकरून नंतर फीस वाढल्यास तुम्हाला जे आहे त्या फीसमध्ये थोडक्यामध्ये जो की काही चेंजेस होणारा नसेल. त्यामुळे सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 300 रुपये ठेवलेली आहे. ज्यांना मिळवायचं आहे लगेचच्या लगेच त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही मिळवून घेऊ शकता आणि या प्रकारचा अभ्यासक्रम थोडक्यात तुम्हाला असणार आहे. हे लक्षात ठेवून घ्या किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने तयारी करता येणारी असेल. तर किंवा ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो अजूनही ज्या बार्टीची योजना वगैरे माहिती नसतील तर त्यांना लगेचच्या लगेच संपूर्ण काही आपला व्हिडिओ फॉरवर्ड करून सांगून टाका जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ जो आहे घेता येणारा असेल. तर अशी होती माहिती मित्रांनो. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. तुम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.